नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षी जे विचारले होते तेच घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजेल गेल्या वर्षी कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले होते. करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. याआधीही खूप वेळा रिपीट झालेला आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? तर जिल्हाधिकारी. ऑप्शन क्रमांक ए जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. ठीक आहे, आता सचिव विचारले म्हणून जिल्हाधिकारी. जर अध्यक्ष विचारले असते तर बघा पालकमंत्री उत्तर द्यायचं आहे. हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, अध्यक्ष पालकमंत्री असतात, तर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष असतात आणि सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी. ठीक आहे, जिल्हा नियोजन मंडळ किंवा समितीचं जे कार्य असतं ते जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करणे व निधीचे नियोजन करणे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, शेवटी रिव्हिजन घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यात आहे? गुजरात. ठीक आहे, गुजरातमध्ये द्वारका या ठिकाणी. ठीक आहे, द्वारका या ठिकाणी नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग आहे. ठीक आहे, ही संस्था आहे. ठीक आहे, ही भारतातील पहिली राष्ट्रीय संस्था आहे जी 9 किनारी राज्ये व 5 केंद्रशासित प्रदेशांच्या सागरी पोलीस दलांना सखोल प्रशिक्षण देते. ठीक आहे, स्थापना झाली होती 2018 मध्ये. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? हा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये 100% विचारला जाईल, कारण आता समुद्रकिनाऱ्याची लांबी अपडेट झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यावर एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल 100%. ठीक आहे, हा जो टॉपिक आहे आता तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचा आहे. समुद्रकिनारा लांबी, नवीन अपडेट आणि जुनी माहिती. ठीक आहे, दोन्ही तोंडपाठ करून ठेवा. या ठिकाणी उत्तर आहे बघा गुजरात. ठीक आहे, गुजरात राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पूर्वी किती होता? साधारण सुमारे 1600 किलोमीटर. ठीक आहे, 1600 किलोमीटर पूर्वी गुजरातचा समुद्र किनारा होता. नवीन माहितीनुसार 2340.62. ठीक आहे, 2340.62 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा गुजरातला लाभलेला आहे. महत्त्वाची माहिती आहे बघा, 2340.62. महाराष्ट्राची माहिती आपण घेणार आहोत पुढे, लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस. ठीक आहे, NHO. ठीक आहे, नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस व भारतीय सर्वेक्षण विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन मोजणी केलेली आहे. ठीक आहे, ही नवीन आकडेवारी जी आहे ती आपल्याला कन्फर्म विचारण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये. आता भारताच्या समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी किती झालेली आहे? ठीक आहे, टोटल लांबी 11,098. ठीक आहे, 11,098.81. ठीक आहे, एवढी झालेली आहे, 11,098.81 किलोमीटर. ठीक आहे, एकूण लांबी झालेली आहे आपल्या भारताच्या समुद्रकिनाऱ्याची. पूर्वीची लांबी होती 7,516.6 किलोमीटर. ठीक आहे, 7,516.6 किलोमीटर. आता 48% वाढ झालेली आहे. ठीक आहे, भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या लांबीमध्ये 48% वाढ झालेली, हे देखील विचारलं जाऊ शकते. 48%. ठीक आहे, मुख्य भूमीची जी समुद्रकिनाऱ्याची लांबी आहे ती 7,870. ठीक आहे, 7,870.51. ठीक आहे, 7,870.51 किलोमीटर झालेली आहे. आणि बेटांच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी झालेली आहे 3,228. ठीक आहे, 3,228.30 किलोमीटर. ठीक आहे, एवढी बेटांची समुद्रकिनाऱ्याची लांबी झालेली आहे. गुजरातची आपण पाहिलेले 2340 पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू 1,068.69 किलोमीटर. तिसऱ्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश 1,053.07 किलोमीटर. चौथ्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र. ठीक आहे, लांबी आहे बघा नवीन 877.97 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे 878 जवळपास 877.97 किलोमीटर एवढी आपल्या महाराष्ट्राची समुद्रकिनाऱ्याची नवीन लांबी आहे. आणि चौथ्या क्रमांकावर आहे समुद्रकिनारा लांबीबाबत महाराष्ट्र. ठीक आहे,
केंद्रशासित प्रदेश व राज्यांमध्ये सर्वाधिक अंदमान व निकोबार या बेटाला बघा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. केंद्र आणि राज्य दोन्हींमध्ये बघा सर्वाधिक समुद्रकिनारा कोणाला लाभला आहे? अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. किती? 3083. ठीक आहे. 3083.50 किलोमीटर हा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे अंदमान व निकोबार बेटांना. ओके. यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीत पाहायला मिळणार आहे आणि हमखास पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या टॉपिकला जेवढं खोलात तुम्हाला प्रिपेअर करता येईल तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे. जे आपण महत्त्वाचे टॉपिक होते ते तर या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या सिंचन पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? कोणत्या? तर बघा ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सर्वाधिक पाण्याची बचत होते. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील कुठल्या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? कोणत्या? तर बघा दिलेल्या पर्यायांपैकी नागपूर या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. का? तर नागपूरच्या अवतीभोवती अनेक महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हे आंबोली नावाचे ठिकाण आहे. याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हटले जाते. ठीक आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राचे चेरापुंजी आंबोली. त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वाधिक असते? कोणत्या? पृथ्वीच्या ध्रुवांवर. ठीक आहे. पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचं वजन सर्वाधिक असतं कारण या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त असतं. ठीक आहे. कारण काय? तर पृथ्वीच्या केंद्रापासून कमी अंतरावर हे ध्रुव आहेत. ठीक आहे. कारण पृथ्वीचा आकार पूर्ण गोल नाही तर अंडाकृती आहे. त्यामुळे ध्रुवांवर पृथ्वीचं केंद्र हे ध्रुवांच्या जवळ आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षण जास्त आहे आणि यामुळे वस्तूचं वजन या ठिकाणी सर्वाधिक असतं. ठीक आहे. सर्वात कमी जर विचारलं तर विषुववृत्तावर. ठीक आहे. विषुववृत्तावर सर्वात कमी वजन असतं वस्तूचं. ठीक आहे. कारण केंद्रापासून जास्त अंतरावर आहे आणि परिवलनाचा प्रभाव जास्त असल्यामुळे पृथ्वीच्या विषुववृत्तावर वस्तूचं वजन सर्वात कमी असते, ध्रुवांवर सर्वात जास्त असते. त्यानंतर प्रश्न आहे, DDoS. ठीक आहे. DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो? ठीक आहे. कोणत्या? तर संगणकीय जाळ्यावर हल्ला. ठीक आहे. संगणकीय जाळ्यावरील हल्ला. सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत. ठीक आहे. DDoSचा फुल फॉर्म काय? डिस्ट्रीब्युटेड डेनियल ऑफ सर्व्हिस. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटेड डेनियल ऑफ सर्व्हिस हा एक सायबर हल्ला आहे ज्यामध्ये हॅकर एकाच वेळी अनेक उपकरणांच्या मदतीने एखाद्या वेबसाईट किंवा सर्व्हरवर प्रचंड ट्रॅफिक पाठवतात. यामुळे तो सर्व्हर ओव्हरलोड होतो आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी ती सेवा बंद पडते. ठीक आहे. आपण नेहमी कधी फॉर्म भरताना बघतो बघा, साईट लोड घेत नाही, सर्व्हर डाऊन असतो. तर अशा प्रकारची सिच्युएशन या हॅकिंगमुळे होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? कोणता जिल्हा येत नाही? वाशिम. ठीक आहे. वाशिम हा जो जिल्हा आहे तो मराठवाडा या विभागात येत नाही तर पश्चिम विदर्भात येतो. ठीक आहे. विदर्भामध्ये हा जिल्हा येतो, पश्चिम विदर्भामध्ये. बाकी नांदेड, परभणी, हिंगोली हे तिन्ही जिल्हे मराठवाड्यामध्ये आहेत. मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. हा प्रश्न देखील सेपरेटली विचारला जाऊ शकतो. कोणते आहेत? जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. ठीक आहे. हे 8 जिल्हे आपल्या मराठवाड्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरामध्ये आहे? नांदेड. ठीक आहे. अतिशय प्रसिद्ध ही गुरुद्वारा आहे नांदेड या ठिकाणी. ठीक आहे. गोदावरी नदीच्या काठावर आहे. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे या ठिकाणी. ठीक आहे. गुरु गोविंद सिंग शिखांचे 10वे आणि शेवटचे गुरु होते. ठीक आहे. गोविंद सिंग यांची समाधी आहे या ठिकाणी. गेल्या वर्षी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हा एक प्रश्न विचारलेला. हे जी हुजूर साहेब गुरुद्वारा आहे याचं बांधकाम कोणी करून घेतलं होतं? तर महाराजा रणजित सिंग. ठीक आहे. रणजित सिंग यांनी याचं बांधकाम करून घेतलेलं आहे
30च्या दशकामध्ये, ठीक आहे, 1830च्या दशकामध्ये महाराजा रणजित सिंग नाव लक्षात ठेवायचं आहे, गेल्या वर्षी विचारलेलं आहे. यांनी या गुरुद्वारेचं बांधकाम करून घेतलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? कोणता आहे? आंबा, ठीक आहे. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. भारताचा काय कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्राचं बघा राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा, राज्य प्राणी आहे शेकरू, त्यानंतर राज्य हत्यार आहे दांडपट्टा, त्यानंतर राज्यफळ राज्यफळ आंबा आहे, यानंतर फूल आहे मोठा बोंडारा त्याला तामन म्हटलं जातं, ठीक आहे. आणि राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन, त्याला राणी पाकोळी देखील म्हटलं जातं, ठीक आहे. हे राज्याचे प्रतीक बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत आणि यांची शास्त्रीय नावं देखील विचारली जातात, तर शास्त्रीय नावं प्रिपेअर करून ठेवायची आहेत. त्यानंतर प्रश्न आहे WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? आरोग्य, ठीक आहे. WHO ही जी संस्था आहे ती आरोग्याशी संबंधित आहे. दरवर्षी काही सोपे प्रश्न हमखास विचारले जातात. WHOचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. स्थापना झाली होती 7 एप्रिल, ठीक आहे, 7 एप्रिल 1948, ठीक आहे. या दिवशी स्थापना झाली होती. 7 एप्रिलला झाली म्हणून 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. WHOचं मुख्यालय खूप वेळा विचारलेलं आहे स्वित्झर्लंड देशामधील जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे WHOचं, ठीक आहे. सध्याचे प्रमुख कोण आहेत? टेड्रोस घेब्रेयसस, ठीक आहे. टेड्रोस घेब्रेयसस हे सध्याचे प्रमुख आहेत WHOचे. त्यानंतर प्रश्न आहे वकील मिळाला नाही तर आपली केस आपण स्वतः लढू शकतो. दुसरं विधान आहे प्रत्येक केससाठी वकील अनिवार्य आहे, स्वतःला केस लढवता येत नाही. यापैकी फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर, काय उत्तर असणार आहे? तर बघा फक्त अ बरोबर. फक्त अ बरोबर म्हणजेच वकील मिळाला नाही तर आपली केस आपण स्वतः लढू शकतो. एखाद्या परिस्थितीत तुम्हाला वकीलच मिळालेला नाही, प्रत्येक वकील तुम्हाला नाकारत असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची केस स्वतः लढू शकता, अशी तरतूद आपल्या कायद्यामध्ये आहे, ठीक आहे. फक्त अ बरोबर आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? कोणत्या बाबीशी? राजभाषा किंवा भाषा जर ऑप्शन असेल तर उत्तर द्यायचं, ठीक आहे. राजभाषा. आता 8वे परिशिष्ट भारतातील अधिकृत भाषांशी संबंधित आहे, ठीक आहे. जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा 14 अधिकृत भाषा होत्या, ठीक आहे. 14 अधिकृत भाषा होत्या. आता 22 भाषांचा समावेश या 8व्या परिशिष्टामध्ये झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे नवीन माहितीनुसार महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती? महाराष्ट्रात हा प्रश्न हमखास विचारण्यात येईल कोणत्याही परीक्षेत. बघा नवीन जो समुद्र किनारा आहे तो 878 किलोमीटर असणार आहे. यामध्ये 877.97 आपल्याला पूर्ण आकडा देखील लक्षात ठेवायचा आहे. 877.97 किलोमीटर आपल्या महाराष्ट्राचा नवीन समुद्र किनारा अपडेट आहे, ठीक आहे. आता पूर्वी किती होता आपल्या महाराष्ट्राचा समुद्र किनारा? 720 किलोमीटर होता. आता 158 किलोमीटरने वाढ झालेली आहे, ठीक आहे. 158 किलोमीटरने वाढ झालेली आहे. हा देखील प्रश्न विचारला जाईल. बघा महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यामध्ये किती वाढ झालेली आहे? तर 158 किलोमीटर वाढ झालेली आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्याच्या लांबी बाबतीत कितवा क्रमांक लागतो? चौथा, ठीक आहे. चौथा क्रमांक लागतो. हा देखील प्रश्न विचारला जाईल. मूळ लांबी आपल्याला लक्षात ठेवायची 878 किंवा 877.97, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? कोणी केली होती? बाबा आमटे, ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे. आनंदवन संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बाबा आमटे यांनी स्थापना केलेली आहे. यांचं मूळ नाव विचारलं जातं मुरलीधर देवीदास आमटे, ठीक आहे. मुरलीधर देवीदास आमटे असं यांचं मूळ नाव आहे. या संस्थेची स्थापना 1949 मध्ये झाली होती, ठीक आहे. 1949 मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. ही संस्था कुष्ठरोग असलेल्या रुग्णांशी संबंधित आहे किंवा त्यांच्या सेवेशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 कार्यक्रमाचं आयोजन
कुठे करण्यात आलं? कुठे करण्यात आलेलं आहे? रत्नागिरी. ठीक आहे, महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? कोणत्या ठिकाणी? तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर ही दुबई. ठीक आहे, UAE देशामधील दुबई या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद 2026 आयोजित करण्यात आली. त्यानंतर प्रश्न आहे, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर बघा, केरळ. ठीक आहे, केरळ हे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक कोण बनलेले आहेत? तर दिवाकर जयंत. ठीक आहे, दिवाकर जयंत हे अलीकडेच नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पिल्लू AI कोठे लॉन्च झालेले आहे? कुठे झालेले आहे? आंध्र प्रदेश. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये बघा देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पिल्लू AI लॉन्च झालेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, IOC मध्ये निवडून येणारी सोराया अगाई डॅश डॅश देशाची पहिली महिला सदस्य बनलेली आहे. कोणत्या देशाची? इराण. ठीक आहे, इराण या देशाची ही पहिली महिला बनलेली आहे IOC मध्ये निवडून येणारी. ठीक आहे, सोराया अगाई. शेवटचा प्रश्न आहे, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणास प्रदान केला आहे? उत्तर आहे बघा, गॅलुम आशी दोर्जी वांगमो वांगचक. ठीक आहे, वांगचुक. तर अशा प्रकारे मित्रांनो 24 महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. दिसायला हे 24 असले तरी यामधून आपण 50-60 प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. रिव्हिजन ही तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचे. चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न आहे बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक A जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C गुजरात. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D गुजरात. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या सिंचन पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C ठिबक सिंचन. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B नागपूर. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D सिंधुदुर्ग. त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचं वजन सर्वाधिक असतं? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A पृथ्वीच्या ध्रुवांवर. त्यानंतर डिडोस यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B संगणकीय जाळ्यावरील हल्ला. त्यानंतर मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B वाशिम. त्यानंतर प्रश्न आहे, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B नांदेड. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D आंबा. त्यानंतर प्रश्न आहे, WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A आरोग्य. त्यानंतर
1. वकील मिळाला नाही तर आपली केस आपण स्वतः लढू शकतो. 2. प्रत्येक केससाठी वकील अनिवार्य आहे, स्वतःला केस लढवता येत नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फक्त अ बरोबर. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजभाषा. त्यानंतर प्रश्न आहे, नवीन माहितीनुसार महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 878 किलोमीटर. त्यानंतर प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबा आमटे. त्यानंतर प्रश्न आहे, वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 कार्यक्रमाचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रत्नागिरी, महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न आहे, 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत आणि श्रीलंका. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दुबई, UAE. त्यानंतर प्रश्न आहे, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ. त्यानंतर नुकतंच नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिवाकर जयंत. त्यानंतर देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पिल्लू AI कोठे लॉन्च करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. त्यानंतर IOC मध्ये निवडून येणारी सोराया अगाई डॅश डॅश देशाची पहिली महिला सदस्य बनलेली आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इराण. शेवटचा प्रश्न आहे, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गॅल्युम आशी दोर्जी वांगमो वांगचुक. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण याची रिव्हिजन देखील पूर्ण केलेली आहे. रिव्हिजनमध्ये 24 पैकी किती गुण आले कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा कमेंट करा. व्हिडिओला फक्त एक शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डेलीचे आपले व्हिडिओ पहा. मित्रांनो, आपण जी सिरीज घेतलेली आहे या सिरीजमधले तुम्हाला बरेचसे प्रश्न येणाऱ्या भरतीत पाहायला मिळतील कन्फर्म. ठीक आहे, त्यामुळे दररोजचे व्हिडिओ पाहायचे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.